आज आपण पाहणी करायला आलेले आहात, काय सांगाल, काय निदर्शनास आलं? 1 तारीखला जो झाला तो उद्रेक होता आंबेडकर समाजाचा, आंबेडकर अनुयायाचा. व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे संपूर्ण देशाभरामध्ये गेलं आणि तेव्हा लोकांना जागृत झाले आणि लोकांनी इकडे आलेले आहेत आणि उद्रेक झाला. हे स्टॉप करा, दीक्षाभूमीचं पावित्र्य भंग करू नका, अशा प्रकारचा संदेश घेऊन इथे हजारोच्या संख्येने लोक आले. या स्मारक समितीच्या ट्रस्टीजना त्यांचा निषेध केला, येथील प्रशासनाचा निषेध केला, कारण ही जागा स्मारक समितीच्या मालकीची नाही, हा ट्रस्ट आहे आणि ह्या ट्रस्टचे सगळे सदस्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आंबेडकरवादी, बौद्ध धर्मीय, ह्या सगळ्यांची मालकी ह्या दीक्षाभूमीच्या ट्रस्टवरती आहे, दीक्षाभूमीशी निगडीत आहे. त्यांना न विचारात घेता एवढा मोठा डिसिजन का घेतला? आज प्रशासन आणि दीक्षाभूमीची ट्रस्टी जे लबाड आहेत, चोर आहेत, मिंदे आहेत, आर्थिक व्यवहार बघतायत ह्या दीक्षाभूमीमधून, त्यांचा निषेध करण्यासाठी, हे संपूर्ण थांबवण्यासाठी दीक्षाभूमी जशी होती तशी परत करा ही मागणी आहे. मी आज कलेक्टर, पोलीस कमिशनर, सामाजिक न्याय जे बांधकाम करतायत ते नागपूर NIT यांच्या सगळ्यांशी भेट घेतली, त्यांच्यासमोर माझं लेखी निवेदन दिलेलं. मागणी एवढीच आहे की येणाऱ्या दिवसामध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन महिन्याभरामध्ये आहे, लाखोचा जनसमुदाय पुन्हा येणार. दीक्षाभूमीची छेडछाड झाली त्याच्यामुळे अधिक संख्येने येणार आणि अशा लोकांची व्यवस्था झाली नाही, चेंगराचेंगरी झाली. जे उत्तर प्रदेशमध्ये हाथरसमध्ये घडलं ते घडलं, तर ह्याला जबाबदार कोण? तर प्रशासन ह्याला जबाबदार असेल असं मी सांगण्यात आलेलं आहे. म्हणून 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 15 दिवसामध्ये हे फिलअप सगळं करून टाकावं. दीक्षाभूमी जशी आहे तशी द्यावी. भारतीय बौद्ध महासभेची दीक्षाभूमीची कागदपत्र मी कलेक्टरना सोपवणार आहे. दीक्षाभूमी ही त्या काळी देखील भारतीय बौद्ध महासभेच्या कागदोपत्री आहे. पुन्हा ही दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेला मिळावी म्हणून प्रशासनाचं मी आव्हान केलेलं आहे, आम्हाला सहकार्य करा. कारण महाराष्ट्र सरकारची कागदोपत्र आहे की माझ्या घरची नाही, अशा प्रकारची हे केलेलं आहे. या सगळ्याचा मी ट्रस्टीचा तेथील ट्रस्टीचा निषेध करतो, प्रशासनाचा निषेध करतो. सर, आंबेडकरी अनुयायांना उद्रेक करण्याची वेळ का आली, का वाटतं? गेल्या 3 महिन्यापासून आंबेडकर अनुयायी बरेचसे माझ्याशी होते. इलेक्शनचा पिरियड होता म्हणून ते लक्ष देता आलं नाही. परंतु आंबेडकर अनुयायी त्यांच्या संस्था छोट्या मोठ्या असतील ते दीक्षाभूमीच्या ट्रस्टीशी भेटत होत्या, त्यांच्याशी बोलत होत्या. आमचे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी भेटत होते. परंतु हे ॲरोगंट आहेत दीक्षाभूमीचे हे म्हातारे ट्रस्टी. सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय एवढं सगळं षडयंत्र होऊच शकत नाही. त्यांना जेव्हा समजलं की 2-3 महिने होऊन देखील दाद मागत नाहीत, इलेक्शन संपल्यानंतर हा उद्रेक झालेला आहे. बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीला, बाबासाहेबांच्या 52 वर्षांनी पुनीत झालेली दीक्षाभूमी, त्याच्याशी जर गडबड करेल, त्याच्यावरती जर असे अन्याय अत्याचार जर या दीक्षाभूमीवरती करणार असाल तर ही जनता ऐकणारी नाही. आज जे आले 1 जुलैला हे नागपूरवासी आंबेडकरवादी होते. जर उद्या जर मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात गेला तर लाखोचे लोक येतील. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न इथे निर्माण होईल. मी पोलीस कमिशनरना सांगितलं की त्याच्यामुळे काहीतरी लवकरात लवकर डिसिजन घ्या, ही दीक्षाभूमी फिलअप करा, ह्या मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवून द्या, तर मग लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न येणार नाही. बांधकामाच्या स्ट्रक्चरची पाहणी तुम्ही केली आहे सर, काय वाटतं हे बघून तुम्हाला की भविष्यात जे लाखोंची गर्दी होते विजयादशमीच्या दिवशी, त्या दिवशी काही घातपात होऊ शकतो? बांधकामाच्या ह्याच्यामधून दिसतंय की इथे काय पार्किंग बिर्किंग नाही आहे. या पार्किंगच्या नावाखाली इथे
मोठ्या मजली इमारती बांधण्याचा हा काहीतरी ह्यांचा डाव आहे. कन्स्ट्रक्शनमधलं आम्हालाही कळतं, जे कन्स्ट्रक्शन व्हायला पाहिजे होतं तसं पार्किंगचं कन्स्ट्रक्शन नाही आहे. एवढे पिलर्स आणि स्तंभ उभे केले आहे, याच्यावरती काहीतरी दुसरं करण्याचा डाव आहे. सरकार काहीतरी आंबेडकर अनुयायांशी खेळ करत आहे. त्यामुळे हे संपूर्ण थांबण्यासाठी आंबेडकर जनतेची ही मागणी आहे. महाराष्ट्रातील नाही तर देशामधल्या लोकांची मागणी. 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे. काय भूमिका असणार आहे? 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे की हे सगळं फिलअप करण्यात यावं, नाही तर उग्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल. अशा प्रकारचं मी निवेदन त्यांच्यासमोर सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू. चला बघा.